नमस्कार सर्वांना। तर तुम्हीही गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामीचरित्र पारायण करताय का? तर माझा 2 वर्षामागचा स्वामीचरित्र पारायणाचा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। खूपच छान असा दिव्य अनुभव स्वामींनी मला त्यावेळी दिला होता आणि नुकतीच मी तेव्हा सेवा सुरू केली होती स्वामींची आणि अशा प्रकारचा स्वामींचा अनुभव माझ्या जीवनामध्ये खूप बदल घडवून गेला। तर तो अनुभव काय आहे तर तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हीही जर स्वामीचरित्र पारायण करत असाल तर तुम्हालाही अशा प्रकारचे अनुभव येत आहेत का? तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर। कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा। मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की गुरुपौर्णिमेचे जो काही माझा अनुभव आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि माझे जे काही अनुभव आहेत ते मी एका डायरीमध्ये लिहून ठेवलेले आहे। तर तोच अनुभव मी आज तुमच्याबरोबर शेअर करते आहे। तर तो अनुभव असा आहे, 11 जुलै 2024ला स्वामीचरित्र पारायणासाठी मी बसले होते। 11 दिवसाचं पारायण मी स्वामीचरित्राचा संकल्प घेतला होता। तर या पारायणा अगोदर मला स्वप्नामध्ये ना स्वामींनी एक प्रचिती दिली होती। तर ते स्वप्न मी तुम्हाला सांगते। स्वप्नामध्ये स्वामी असं पांढरे कपडे वगैरे स्वामींनी घातले होते आणि एका म्हाताऱ्याच्या रूपामध्ये स्वामी आले होते आणि मला म्हणाले की तुझं काम मी केलेलं आहे आणि विभूतीची पुडी स्वामींनी माझ्या हातामध्ये दिली आणि स्वामी मला म्हणाले तुझं काम मी केलं आहे आणि मला दक्षिणा हवी। तर मी म्हटले किती दक्षिणा? तर मला म्हटले 300 रुपये। तर मी म्हटले की माझ्याकडे तर आता 300 रुपये नाही आणि मी पाकिट काढलं आणि त्यामध्ये बघितलं तर माझ्याकडे तेव्हा 30 रुपये होते। 10-10च्या अशा 3 नोटा होत्या। तर मी म्हटलं माझ्याकडे आता 300 रुपये तर नाही, हे 30 रुपये आहेत असं मी त्यांना बोलले आणि ती विभूती मी माझ्या हातामध्ये घेतली। तर अशा पद्धतीचं ते स्वप्न मला पडलं होतं। तर मी तेव्हापासून विचार करायचे की हे 300 रुपये स्वामींनी मागितलेले आहे तर ते स्वामींना आपल्याला द्यायला पाहिजे। पण माझी एक अशी अट होती स्वामींना, माझी एक अशी इच्छा होती की स्वामी मला ते जे काही पैसे आहेत 300 रुपये ते मला असंच दानपेटीमध्ये दान करायचे नाहीत स्वामी। मला एखाद्या गरजू व्यक्तीला मी ते पैसे देईन आणि तो गरजू व्यक्ती जो कोणी आहे तो तुम्ही स्वतः माझ्या समोर आणावा स्वामी, की मी स्वतःहून जाऊन असं देणार नाही। तुम्ही स्वतःहून तो व्यक्ती माझ्या समोर आणा की ज्याला खरंच मदत आहे। तो समोर आला पाहिजे व्यक्ती आणि त्याने खरंच माझ्याकडनं असं मागितलं पाहिजे की मला गरज आहे असं, किंवा मला वाटलं पाहिजे की या व्यक्तीला पैशाची गरज आहे। तर अशा पद्धतीने ते 300 रुपये मला दान करायचे होते, दानपेटीमध्ये न दान करता। कारण की त्या दानपेटीमध्ये दिले जर पैसे तर फक्त कसं केंद्रामध्ये वगैरेच त्याचा उपयोग होईल, गरजू व्यक्तींसाठी त्याचा उपयोग होणार नाही असं मला तेव्हा वाटत होतं। तर प्रत्येक वेळी मला वाटायचं की त्या 300 रुपयाचं काय करायचं, त्या 300 रुपयाचं काय करायचं आणि मला विश्वास होता की या प्रश्नाचं उत्तर स्वामी मला स्वप्नात येऊन देतील असं मला वाटत होतं। पण जेव्हा ना मी स्वामीचरित्र पारायणासाठी बसले तर तेव्हा जेव्हा मी अध्याय वाचत होते तर तेव्हा अध्यायामध्ये जो स्वामीसुत महाराजांचा अध्याय आहे त्या अध्यायामध्ये स्वामीसुत महाराजांनी देखील 300 रुपये स्वामींना दक्षिणा द्यायची असं ठरवलं होतं त्यावेळी, 300 रुपये। तर जेव्हा मी ती ओळ वाचायचे ना तेव्हा मलाही वाटायचं की हां, आपण पण 300 रुपये स्वामींना द्यायचे आहे। स्वामींनी 300 रुपये दक्षिणा आपल्याकडे मागितली होती आणि आपल्यालाही ते द्यायचं आहे। जेव्हा जेव्हा मी ते ओळ वाचत होते तेव्हा तेव्हा मला त्या स्वप्नाचं माझ्या डोक्यामध्ये विचार येत होता की हे पैसे काय करायचे। तर झालं, आता पारायणाला मी बसले। पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तर 10वा दिवस आला गुरुपौर्णिमेचा। आता 11व्या दिवशी आता आपले उद्यापन होणार म्हटलं आणि स्वामी काही संकेत देत नाही। जेव्हा जेव्हा ती ओळ मी वाचत होते तेव्हा तेव्हा स्वामींना मी प्रार्थना करायचे की स्वामी माझ्याकडचेही 300 रुपये मी म्हणजे तुम्हाला द्यायचे आहेत मला गुरुदक्षिणा रूपी, तर काय करायचं मला सांगा। तर 10 दिवस गेले तरी स्वामी काही मला संकेत देत नव्हते। तर मग मी विचार केला की आता स्वामी काही आपल्याला संकेत देत नाहीत, बघूया आता काय होते। पण जेव्हा स्वामी संकेत देतील तेव्हाच त्या पैशाचं काहीतरी करायचं। तर मग आला 10वा दिवस पारायणाचा। आता दुसऱ्या दिवशी उद्यापन होतं कारण की 11 दिवसाचाच मी संकल्प घेतला होता। तर 10व्या दिवशी मला पहाटेच्या वेळी स्वप्न पडलं। तर त्या स्वप्नामध्ये माझी आजी आली, म्हणजे आमच्या सासऱ्याची आई स्वप्नामध्ये आली माझ्या। आली ती एकदम दारामध्ये आत आली आणि मला हुडकायला लागली। तर मी म्हटले की आजी मी इथं सोफ्यावर बसलेली आहे। मी तिला हाक मारली। हाक मारल्यावर ना ती पाठीमागे वळली। ती जी आजी होती
ती म्हणजे माझी आजी तुम्हाला सांगते कशी दिसते. आमची आजी होती एक 90-95 वर्षाची ती आजी होती, त्यामुळे ती कमरेतनं पूर्णपणे वाकली होती आणि खूप वयस्क होती आमची आजी. कमरेमधून तर पूर्णपणे वाकलेली होती ती. आणि स्वप्नामध्ये मी जी आजी बघितली होती ती उंचच्या उंच, जे आपलं दार आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय त्या दारा एवढी ती उंच होती. आणि तिनेही तशी कॉटनची साडी नेसली की अगोदरच्या बायका नेसत होत्या ना, तशा पद्धतीची तिने साडी नेसली. आणि आजी आमची कायम डोक्यावरनं पदर असायचा तिचा. तर स्वप्नामध्येही स्वामीच होते ते, म्हणजे स्वामी आले आणि स्वामींनी उंचच्या उंच असे स्वामी, त्यांनी साडी नेसली पांढऱ्या कलरची, डोक्यावरनं असं पदर घेतला आणि मला हुडकत ती आतमध्ये बेडरूममध्ये जाते. तर मी तिला हाक मारले की मी इथे आहे. मग मी तिला सोफ्यावर बसवली, तिला बघते तर तिच्या हाताला काहीतरी दुखापत झाली होती. हातामध्ये तिच्या बँडेज होतं आणि डोळ्याखाली ना तिला काहीतरी जखम झाली होती. तर डोळ्याखाली देखील तिला लाल अशी जखम झालेली होती, लाल पडला होता डोळा. तर माझ्याजवळ ती बसली आणि मला बोलली की मला दवाखान्याला जायचं आहे, मला दवाखान्यासाठी पैसे नाही आहेत बोलली. आणि मला 300 रुपये तेवढे मला दे आणि माझा जो नातू आहे तो नातू तुला ते पैसे परत करेल, मला 300 रुपये दवाखान्यासाठी दे, असं ती बोलली. पण जेव्हा म्हणजे मी स्वामींना बघितलं की दारातनं ते येत आहेत, त्यांनी साडी नेसलेली आहे, डोक्यावर त्यांचा पदर होता, दिसायला आमच्या आजीसारखीच होती. पण एक विशेष गोष्ट अशी होती त्या आजीमध्ये की जी आजी मी स्वप्नामध्ये पाहिलेली होती, अंगावर अजून माझ्या शहारे येत आहेत ते सांगताना, त्या आजीच्या डोक्यावर पदर तर होता पण एका साईडने तिला टक्कल होतं. तिला म्हणजे स्वामींना दाखवून द्यायचं होतं एका साईडने टक्कल ठेवून की हे स्वामींचंच रूप आहे, स्वामीच माझ्या स्वप्नात आले. कारण की नवीन नवीन सेवा होती तेव्हा तेवढे संकेत मला स्वामींची कळत नव्हते. त्यामुळे स्वामींना हेही दाखवून द्यायचं होतं की मी तुझ्या आजीच्या रूपात आलेलो आहे. त्यामुळे त्यांनी पदर थोडं कानाजवळचं उघडं ठेवलं आणि कानाच्या पाठीमागून मला सगळं असं स्वामींचं टक्कल दिसत होतं. आणि ते प्रत्यक्ष येऊन सोफ्यावर बसले, माझ्याशी बोलले, मला म्हटले की दवाखान्यासाठी मला पैसे लागणार आहेत आणि त्यांना अंगावर थोड्याफार जखमा मला दिसत होत्या. तर अशा प्रकारची दिव्य प्रचिती मला त्यावेळी स्वामींनी दिली. मला खरंच भरून आलं. त्यावेळी मी सकाळी उठले, स्वामींच्या जवळ गेले. पहाटे मी झोपेतच स्वामींना तिथूनच नमस्कार केला, म्हणजे एकदम माझे डोळेच उघडले. आणि सकाळी उठून मी स्वामींजवळ गेले, म्हटलं स्वामी खरंच तुम्ही आहात म्हटलं पाठीशी. आणि आपण म्हणतोय ना की स्वामी काही ऐकत नाही, पण प्रत्येक गोष्ट आपली स्वामी ऐकत असतात, पण योग्य वेळेची वाट स्वामी बघत असतात. तर मग मला माझ्या प्रश्नाचं उत्तर कळालं होतं की हे 300 रुपये स्वामी काय करायचं. तर हे मी गेले कितीतरी दिवस स्वामींना विचारत होते, तर त्याचं उत्तर स्वामीने अशा पद्धतीने दिलं. तर मी जेव्हा खाली कचरा वगैरे टाकण्यासाठी गेले होते तेव्हा मी आजीला भेटले. तर मला आजी बोलावून सांगते की अगं तुझी किती दिवस झाली मी वाट बघते, तू काही खाली आलीच नाही. कारण की मी म्हणजे वरच्या मजल्यावर आहे राहायला, तर तू खाली आलीच नाही. तर मी किती दिवस झाले तुझी वाट बघते म्हटली. 3-4 दिवस झाले तू मला दिसलीच नाही असं बोलली. तर मी म्हटलं नाही आजी मी आहे घरामध्येच, तर तू ये म्हटलं वरती. तर आजी जरी 90-95 वर्षाची असली तरी ती म्हणजे सगळं काही करत होती, चालत होती, फिरत होती. तिचं म्हणजे स्वतः बाथरूमला वगैरे तिचं ती जात होती, सगळं काही तिचं ती एकटी करत होती. आणि जिना चढून येत होती माझ्याकडे, असं हात आणि पाय हात दोन्ही टेकून ती जिना चढून माझ्याकडे येत होती. इतकी घट्ट म्हणजे होती ती आमची आजी. तर ती आली माझ्याकडे. आल्यावर मी तिला घरामध्ये गोड काही बनवलं होतं ते तिला गोड दिलं मी आणि चहा वगैरे तिला करून दिला. आणि नंतर मी तिच्या हातामध्ये 300 रुपये दिले. ती नकोच म्हणत होती तरी मी तिला 300 रुपये दिले. तिच्या कपाळावर चंदन हळद वगैरे लावली मी आणि त्यानंतर तिच्या पाया पडले आणि तिच्या हातामध्ये मी 300 रुपये दिले. तर मला नको म्हटली, मला म्हटली एवढे पैसे कशासाठी. तर मी म्हटलं आजी असं असं मला स्वप्न पडलं म्हटलं आणि तुमच्या रूपामध्ये स्वामी आले आणि पैसे मागत होते. म्हटलं हे घे म्हटलं, तुला गोळ्या औषधाला कशासाठी तर लागतात म्हटलं, हे तुझ्याजवळ ठेव म्हटलं तिला. आणि अशा प्रकारे जे 300 रुपये स्वामींना गुरुदक्षिणारूपी हवे होते तर ते गुरुदक्षिणारूपी स्वामींनी मला आमच्या आजीच्या हातात द्यायला लावले. अशी महिमा आहे आपल्या स्वामींची. आणि पारायण माझं संपून म्हणजे उद्यापन संपून 4थ्या दिवसानंतर माझं चॅनल देखील मॉनिटाईज झालं.
तर अशा पद्धतीची लीला त्यावेळी स्वामींनी केली. एवढा मोठा दिव्य चमत्कार, दिव्य अनुभूती स्वामींनी मला त्यावेळी दिली पहिल्यांदाच. तर खरंच किती स्वामी आपल्या भक्तांची काळजी करतात ना. आपण एखादी गोष्ट विसरतो, पण स्वामी विसरत नाही की त्यांच्या भक्तांनी त्यांच्यासाठी काय बोलले आहेत, काय मागत आहेत, ते स्वामी विसरत नाही. आपण एखादी वेळ मागून विसरतो, पण ते विसरत नाहीत. तर अशी लीला आहे स्वामींची. आणि जो कोणी गुरुपौर्णिमा, स्वामी प्रकट दिन, स्वामी पुण्यतिथीनिमित्त स्वामी चरित्र पारायण करतो ना, तर त्यांना भरभरून स्वामी प्रचिती देतात. फक्त आपल्या मनातला भाव चांगला पाहिजे, आपली श्रद्धा, आपला विश्वास हा स्वामीवरचा डगमगला नाही पाहिजे. तर अशा पद्धतीचा माझा अनुभव आहे आणि माझी खूप श्रद्धा आहे स्वामीवर. मला वाटतं की आपण जे काही मागतोय ना स्वामींकडे, तर ते जर आपल्यासाठी योग्य असेल आणि आपली योग्य वेळ आली तरच ते स्वामी आपल्याला देणार. आपण स्वामीवर चिडू नये, रागवू नये, आपली स्वामी सेवा सोडू नये. स्वामी सेवा आपली आहेत तशीच आपण आपली सेवा सुरू ठेवावी. तर असा माझा अनुभव होता. तुम्हालाही काही स्वामी चरित्र पारायणानिमित्त अनुभव आले असतील आणि येतही असतील 100%, तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ खूप मोठा झाला अनुभवचा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.